नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. पनवेल महानगरपालिकेचं कव्हरेज करताना आपण कळंबोलीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहोत आणि इथं भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत, उमेदवार आहेत, त्यांचा अ, घरोघरी प्रचार सुरू आहे. त्यानिमित्तानं आपण भेटतोय मोनिकाताई महानवर, प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. ताई, काय सांगाल? अगोदरही तुम्हाला या कळंबोलीकरांनी सभागृहामध्ये पाठवलं. पुन्हा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहे. सभापती पद म्हणून तुम्ही पदावरतीही काम केलंय. कशा पद्धतीने या कळंबोलीचा विकास साधला? नमस्कार, मी मोनिका महानवर, माजी नगरसेविका, माजी महिला बालकल्याण सभापती, पनवेल महानगरपालिका. गेल्या टर्ममध्ये 2017 मध्ये कळंबोलीकरांच्या सर्वांच्याच आशीर्वादाने पहिल्यांदाच स्थापित झालेल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये नगरसेविका होण्याचा मान मिळाला. हे सर्व आपल्या वासियांमुळे झालं, कळंबोलीतील जनतेमुळे झाले. त्याचबरोबर नगरसेविका झाल्यानंतर प्रभागाच्या विकासासाठी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढे आम्ही प्रभागाचा विकास करत गेलो. विकासाचे मग त्याच्यामध्ये LIG असतील, त्यामध्ये अंतर्गत रस्ते असतील, क्रीडांगण बघतोय कळंबोलीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं डेव्हलप झालेली आहेत सगळेच. गार्डन वगैरे असतील, ते असे विविध विकासाची कामे, रोडचे आता काँक्रिटीकरण वगैरे झालेलं आहे. तर या कामांसाठी नेहमीच आम्ही पाठपुरावा केला आणि कामंही चालू झाली. त्यामुळे जनतेचा एवढा चांगला प्रतिसाद आहे ह्यावेळेस. आम्ही सर्वजण, आपण तर पाहतायत, आता आम्ही कळंबोली गावामध्येही फिरतोय. सर्वजण अतिशय उत्साहाने सर्वजण बरोबर आहेत आणि कॉलनीचा एरिया असेल तेथेही सर्वजण अक्षरशः आम्ही आरत्या करत होते सर्वजण. आमचे प्रत्येक ठिकाणी गेले, एवढा छान लोकांचा प्रतिसाद आहे. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून कळंबोलीमध्ये जवळ-जवळ 300 कोटींची विकासाची कामं चालू आहेत. त्याच्यामुळे कळंबोलीचा जो विकास होत आहे, कायापालट होत आहे. यामुळे कळंबोलीकर नागरिक हे खरंच खूप आनंदित आहेत आणि त्यांना विश्वास आहे, की महायुतीचं सरकार सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या आशीर्वादाने जे चालत आलेलं आहे, BJP सरकार असेल, तर यांच्या माध्यमातून नक्कीच आपलं चांगलं होणार आहे, आपलं हित होणार आहे आणि आपल्या प्रभागाचा विकास होणार आहे. हे लोकांना चांगलं कळलेलं आहे. त्यामुळे सर्वजण लोक हे महायुतीच्याच पाठीशी आहेत. धन्यवाद. ताई, मला सांगा, रस्ते, पाणी, गटार, वीज हे तुम्ही कळंबोलीवासियांना द्यालच. परंतु हे सोडून नव्यानं काय कळंबोलीमध्ये किंवा या प्रभागामध्ये आणण्याचं काय योजलंय का? कळंबोली आता पाहतोय आपणच. कळंबोलीच्याच बाजूला आपल्या काही किलोमीटर अंतरावरतीच आपलं एअरपोर्ट होत आहे. तर त्या एअरपोर्टमुळे पूर्ण कळंबोली असेल, आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्येच इतर वेगवेगळे उद्योगधंदे असतील. आपल्या इथं जे रोडचं जे जंक्शन हब झालेलं आहे, त्याच्याच बाजूला आपण पाहिलेलं आहे उद्योगांचं ते हब होतंय, सेंटर होतंय. त्याचबरोबर इतरही विकासाची कामं एवढी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. यातून आपल्या कळंबोलीकरांसाठी खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. याचबरोबर आणखीन वेगळी उद्दिष्ट म्हणचाल आता ह्या येणाऱ्या आपल्या पंचवार्षिक आता ह्या काळामध्ये जर असतील, तर आमच्या पुढे सर्वात मोठं सर्वांपुढेच उद्दिष्ट आहे. ते म्हणजे आपल्या कळंबोलीला जो खाडी किनारा लाभलेला आहे, तर त्याचं सुशोभीकरण करणं असेल, धारण तलाव जो आहे त्याचं गाळ काढण्याचं असेल, होल्डिंग पॉइंट जे आहे ते होल्डिंग पॉइंट जास्त क्षमतेचे करण्याचे असतील, यासारखी. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, एवढं मोठं क्रीडांगण लाभलेलं आहे. आपल्या इथे हे नगरसेवक आहेत विजय खानोकर यांच्या माध्यमातून, पोपेटा साहेब आहेत यांच्या माध्यमातून दर शनिवार, रविवार मॅचेस होत असतात. KPL सारखी खूप भव्य टुर्नामेंट आपल्या इथं भरवली जाते. तर ह्या क्रिकेटच्या मैदानाचं आत्ताच आपण 2-3 दिवसापूर्वी पूर्ण आर्किटेक्चर प्लॅन रेडी झालेला आहे. 2 एक टेनिस क्रिकेटसाठी ग्राउंड होत आहे आणि एक कॉमन गेम असतील त्याच्यासाठी ग्राउंड होतंय. बाजूलाच भव्य दिव्य अशी इमारत होते. त्याच्यामध्ये इनडोअर गेम असतील. यासारखं खूप छान प्रोजेक्ट ह्या कळंबोलीमध्ये येत आहे आणि आमच्या प्रभाग 10 मध्ये येत आहे. याचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे. शेवटचा प्रश्न घेतो, की या कळंबोलीवासियांना तुम्ही काय आवाहन कराल? मी कळंबोलीकर वासीय हे खरंच सुजाण जागृत नागरिक आहेत. ते पाहत आहेत, त्यांना आपल्या कळंबोलीचा विकास दिसत आहे आणि सर्वांना माहिती, देशामध्ये सन्माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वादाने चाललेलं आपलं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार असेल. त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये देवाभाऊंच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने चाललेलं पूर्ण आपलं हे महायुतीचं सरकार असेल आणि सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल मतदारसंघामध्ये
जे चाललेलं आहे ते बीजेपीचं सरकार असेल. आपल्या सर्वांना माहिती आहे ह्या सगळीकडेच आपलं कमळ खुललेलं आहे. बीजेपीची सत्ता आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं नागरिकांनाही माहिती आहे, की पालिकेमध्ये कोणाची सत्ता आली तर कोण काम करणार आहे. मतदारांना स्वतःचं मत देणं हे खूप मौल्यवान गोष्ट आहे. 5 वर्षातून एकदा संधी मिळते आणि ते सर्वजण जाणतात, की आपल्याला कुठे करायचं आणि कुठे आपलं वाया घालवायचं नाहीये ते. त्यामुळे आम्हाला सर्वांना खात्री आहे, की महायुतीचे जे उमेदवार असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, यांच्याच पाठीशी कळंबोलीतील जनता राहील एवढा आम्हाला नक्कीच विश्वास आहे. धन्यवाद. दुसरे जे उमेदवार आहेत ते माजी नगरसेवक विजय शेठ साहेब आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधतोय. मागच्या वेळी तुम्हाला कळंबोलीकरांनी संधी दिली. आता पुन्हा तुम्ही रिंगणामध्ये आहे. मागच्या वेळेसचा जो तुम्ही केलेला जो विकासाचा पालट बघून हे कळंबोलीकर तुम्हाला पुन्हा संधी देणार? नमस्कार, विजय खानावकर माझं नाव. वार्ड क्रमांक 10 ड मधून मी निवडणूक लढत आहे. जर तुम्ही 2017चा विषय घेतला, माझं गाव पूर्ण म्हणजे माझ्या पाठीशी राहिला. माझी LIG टोटल मित्र परिवार पाठीला त्यांच्या बलावर मी निवडून आलो. तसेच मी आता या तुम्हाला सांगतो का 25 ते 30 वर्ष लाईटीचा विषय होता LIGमध्ये कंपाऊंडमध्ये. तो कधी लागली नव्हती. लाईटीचं काम केलं. रोड दुसरा ग्राउंडचा विषय असा आहे. ग्राउंडचा विषय असं घेतलेला आहे 2013 पासून सरपंच असताना तेव्हापासून ग्राउंड सोडवण्याचा प्रयत्न केला आणि ते ग्राउंड सोडून पण घेतला. आणि तिसरी गोष्ट अशी घेतलेली आहे प्रशांतदादा यांच्यामार्फत किंवा तटकरे साहेबांच्या मार्फत का तो ग्राउंड डेव्हलप करा. ग्राउंड डेव्हलप करा. इथं प्रकल्पग्रस्त आणि माथाडी वर्ग जास्त आहे. त्यांच्यासाठी सोयी-सुविधा कशा पुरवल्या जातील, त्यांना निःशुल्क क्रिकेट कुठलाही स्पोर्ट्स कसं खेळता येईल, त्यासाठी मी प्रयत्न केला आणि ते त्यांनी मान्य पण केलं आणि लवकर त्या ग्राउंडचं डेव्हलपिंग होणार. विजय शेठ खानावरकर घाटावरचे जे मतदार आहेत तुमच्या प्रभागामध्ये त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हे प्रेम का नक्की? काय केलं असेल त्या लोकांसाठी तुम्ही? त्यांनाच विचारलं तर बरं होईल ना. तरी पण काय संबंध आहेत त्यांचे? कधीच नाही. माझ्या सुखादुःखाला येतात ते. तसं माझं गाव जसे ते. आता सर्वच तसेच सांगतात का एवढी घाटाची मंडळी एवढी कशी काय जॉइन? मित्रप्रेम सुखादुःखाला जातो. कधी कोणाचा ₹2 त्यांचा ना कधी घेतला, माझा कधी न दिला. फक्त माझ्या स्वभाव असेल, काय असेल त्यांच्या सुखादुःखाला जायचा बस आणि माझ्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला असं उभे पण राहतात. ऐकायला भेटतंय, की जेव्हा गावाकडे काही कार्यक्रम असेल आणि जेव्हा विजय शेठ यांना निमंत्रण दिलं, तर ते तिकडे गावाकडे सुद्धा 200-200, 300-300 किलोमीटर येतात. असं एक पण लग्न किंवा कोणाचा दुःखाचा विषय असं सोडलाय असं मला तर आठवत नाही. जेवढं आपल्यात होतंय करता येईल तेवढं आपण करतो. जे कळंबोलीमध्ये क्रिकेटचं मैदान आहे, एक क्रिकेट प्रेमी आहे ते तुमच्याकडे आदरानं बघताय. त्यांच्यासाठी आता तुम्ही नवीन काय स्ट्रक्चर उभं करणार? नवीन काय तुमचा प्लॅन आहे का? नवीन आता मी तेच सांगितलं, की आता नवीन डेव्हलपिंग ग्राउंड होतोय. काय काय त्याला सोयी, सुविधा, योजना आणणार आहे? टोटली जे बॅडमिंटन असो, व्हॉलीबॉल असो, क्रिकेट असो, तिथं चेंजिंग रूम असो, टोटली ज्या क्रिकेटसाठी, स्पोर्ट्ससाठी ज्या वस्तू लागतात, जी फॅसिलिटी लागतात, ती उपलब्ध करून निःशुल्क होणार. हे मी प्रशांत दादाला पण मी लेटर देऊन सांगितलं आणि अजितदादांना पण असो ना, तटकरे साहेबांना पण असो ते आणि ते त्यांनी मान्य केलं आणि त्यांना पण कळंबोलीची जाण माहीत आहे. इथं प्रकल्पग्रस्त मोठ्या प्रमाणात आहेत, माथाडी वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते पैसे पे करून ग्राउंड तर खेळू शकत नाही. त्यांचा विचार ते नक्कीच करतील आणि केलेला आहे असं मला तर वाटतंय. हे होते विजय शेठ खानावरकर. रवींद्र भगत साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे. साहेब काय सांगाल, की तुम्ही भारतीय जनता पार्टीतून निवडणूक लढताय. त्या कळंबोलीकरांसाठी नव्यानं काय आणणार आहे कळंबोलीमध्ये? नमस्कार, मी रवींद्र अनंत भगत, प्रभाग क्रमांक 10 अ मधून निवडून लढवत आहे. सुरुवातीला आपण म्हटलं कळंबोलीकरांना काय काढणार आहे. मी सुरुवातीला आपल्याला सांगू इच्छितो का मी केलं काय? आपण ज्या ठिकाणी आता बाईट घेता, याच ठिकाणी हा कळंबोली गाव आहे. 2011ला सरपंच पदावर बसल्यानंतर ज्या ठिकाणी आपण उभा आहोत, या ठिकाणी रस्त्यात चालण्यासारखा रस्ता नव्हता. या ठिकाणी ड्रेनेज लाईन नव्हती. या ठिकाणी RCC गटर नव्हतं. हा संपूर्ण गाव आणि शहराला जोडणारा रस्ता आहे. या ठिकाणी सर्व RCC गटर असतील, रस्ते असतील, काँक्रीटीकरण, सेवर लाईन्स असेल, हे संपूर्ण गाव डेव्हलप केलं. या ठिकाणी तलाव सुशोभन केलं गेलं आणि महिलांसाठी जर आपण म्हटलं तर 2 मुली जन्माला आल्यानंतर त्या मुली अपत्यापर्यंत म्हणजे श्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी ही योजना राबवण्यात येते. निराधार महिलांसाठी योजना राबवण्यात येते. महिलांसाठी प्रशिक्षण करण्यात येतं. अशा अनेक विषय सरपंचाच्या कालखंडात. यावेळेस 2017ला मी निवडणूक लढवली. 17 पासून तर आतापर्यंतचा 8 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला सांगतो कळंबोलीमध्ये सातत्यानं आंदोलन, मोर्चे, उपोषणं केली आणि या उपोषणाच्या मधून माझी बरीचशी कामं
मी करू शकलो. त्यामध्ये प्रामुख्याने आता तुम्ही पाहिलं तर या राम मंदिर आहे जो LIGचा, त्या राम मंदिराच्या इथल्या अंतर्गत रस्ते असतील, त्या गटर असतील, असे काँक्रीट केले. महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो, जो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणासाठी मी सिडकोकडं आंदोलन केलं. तो तो भूखंड महानगरपालिकेकडे हस्तांतर व्हावा. हस्तांतर झाल्यानंतर त्याचं सुशोभीकरण करण्यात यावं. सातत्यानं सिडकोकडं आंदोलन केल्यानंतर तो भूखंड महानगरकडे हस्तांतर झाला. आज महानगरपालिकेने त्याला मंजुरी दिली आणि मंजुरी देऊन त्या ठिकाणी त्याचं डेव्हलपमेंट करण्याचं काम हाती घेतले. त्याचं पायलिंग चालू आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं केलं, म्हणजे या ठिकाणी मुलं क्रिकेट खेळतात, पण त्या मुलांसाठी एक चांगलं प्रातिष्ठिक क्रीडांगण असावं. तो मुलगा तिथे खेळत असताना त्या मुलाला नॅशनल लेवलपर्यंत कसं जाता येईल, अशा पद्धतीचं भव्य आणि असं स्वरूपाचं क्रीडांगण बनवण्यात यावं. त्या ठिकाणी असणाऱ्या नॅशनलच्या स्पोर्ट्स, ज्या नॅशनलला स्पोर्ट्स खेळतो आपण, खेळ खेळत असतो, अशा स्पोर्ट्ससाठी खेळण्यासाठी एक इमारत बनवणं, असं पूर्ण आणि पूर्ण स्ट्रक्चर माझ्या कार्यअहवालामध्ये आता नमूद आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आज जो कळंबोलीमध्ये होल्डिंग पॉईंट जो आहे, ज्या होल्डिंग पॉईंटमुळे कळंबोलीकरांना सातत्यानं पाण्याच्या निचाराखाली राहावं लागतं. त्या होल्डिंग पॉईंटसाठी पण मी मग बऱ्याच ठिकाणी म्हणजे सिडको असेल, महानगरच्या ठिकाणी सातत्यानं उपोषण केलं. आज आदरणीय गणेश देशमुख साहेब होते, त्यांनी त्या होल्डिंग पॉईंटला मंजुरी, आज जवळजवळ 105 कोटी रुपयाचे त्या ठिकाणी होल्डिंग पॉईंटला मंजुरी मिळाली आहे. त्याचा टप्पामधून 35 कोटी रुपयाच्या टप्पामधून त्या ठिकाणी गाळ काढण्याचा आणि तिथे एक ट्रान्सफॉर्मर लावलेले आहेत, ज्यांच्याकडून पाणी खेचला जातो. तर त्या ठिकाणी पाण्याचा निचारा होऊ नये, म्हणजे कळंबोलीकरांना त्रास होऊ नये, अशा पद्धतीचं सुशोभित आहे. त्या ठिकाणी आपल्याला सांगतो तो होल्डिंग पॉईंटचं धारण तलाव म्हटलं, तर त्या धारण तलाव जसं आपण बघितलं असेल पनवेलला वडाला तलाव आहे, त्या वडाला तलावासारखं भव्य असं स्वरूपाचं तिथे होल्डिंग पातळी तयार होणं, म्हणजे त्या सुशोभीकरण अशा पद्धतीने होणार आहे का त्या ह्या होल्डिंग पॉईंट आणि क्रीडांगणामुळे कळंबोलीचा रेडिरेक्टनं वाढणार आहे. अशा अनेक सुविधा या कळंबोलीत आपल्याला दुसरं महत्त्व सांगतो का, कळंबोलीसाठी स्मार्ट सिटी हा माझा धोरण असणार आहे. आपण म्हणला का आपण नव्याने काय आणणार आहात, तर माझा मानस एकच आहे. या कळंबोलीतला पहिला प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न आहे. कळंबोलीकरांना पाण्याचा मुबलक पाणी हे पोहोचवण्याचं माझं पहिलं धोरण एक असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या ठिकाणी आपण काम करत असताना आज पनवेल महानगरला सातत्याने मी सांगतो का महानगरपालिका क्षेत्रातले जे नागरिक आहेत, यांना प्रथम या नोकरीमध्ये घेतलेलं आहे. आज महानगरपालिका मोठ्या पदाने डेव्हलप होते. हजारो कर्मचारी त्या ठिकाणी आले आहेत. दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे, आज इथं येऊ घातलेला एअरपोर्ट आता चालू झालं आहे. या ठिकाणी हजारो नाही तर हजारोच्या लाखोच्या संख्येने रोजगार उपलब्ध होतं. आमच्या कळंबोलीकरांना रोजगार उपलब्ध आहे. त्यासाठी मी मागच्याच वर्षी घरोघरी जाऊन सर्व्हे केला आणि त्या सर्व्हेमध्ये असं म्हटलं होतं का इथे येणाऱ्या म्हणजे सर्व्हेमध्ये इथे येणारा एअरपोर्ट असेल, IT क्षेत्र असेल, महानगरपालिका क्षेत्र असेल, ह्या ठिकाणी कामाला लावणार. आज आपल्या कळंबोलीच्या जंक्शनच्या ठिकाणी त्या ठिकाणी IT हब हे चालू झाले. असे 2 हब आहेत, तिथे ते 2 ते 3 हजार कर्मचारी त्या ठिकाणी आहेत. त्या मुलांना तिथे लावण्यासाठी, मी कळंबोलीतल्या मुलांसाठी लावण्यासाठी त्या ठिकाणी प्रथम माझं क्रमांक करायचा आहे. म्हणजे असे अनेक जे आहेत रोजगार, ते मानस राहणार आहे माझा का कळंबोलीतल्या लोकांना मिळावं. निवडणूक विरोधक आहेत ते तेवढ्या ताकदीनं मैदानामध्ये उतरलेले आहेत. अ, कसं विरोधकांचं आव्हान तुम्हाला काय वाटतं, जड जाईल? तुम्हाला सांगू इच्छितो, मी ह्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहे. माझं काम कळंबोलीकरांनी सर्वांनी पाहिलेलं आहे. मला असं वाटत नाही की मला कळंबोलीकर काय सांगितलं पाहिजे. कळंबोलीकर जागृत आहेत, सुशिक्षित नागरिक आहेत. सर्व काय कळंबोलीकरांना माहीत आहे मी काय काम केलेलं आहे. त्याच्यामुळं कळंबोलीकरांना काय सांगण्याची आवश्यकता नाही. विरोधकांची काय विचार केला नाही. मी काय काम केलं हे लक्षात आहे आणि लोकांना लक्षात आहे. लोक 100% मला निवडून याच्यामध्ये तिल मात्र शंका नाही. दुसरे उमेदवार आहेत, सरस्वती ताई आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगाल, निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलाय तुम्ही, विरोधकही तेवढ्या ताकदीनं उतरलाय, लोकांनी तुम्हाला का स्वीकारावं? नमस्कार. मी सरस्वती नरेश काथारा, प्रभाग क्रमांक ब मधून लढत आहे आणि लोकांनी मला स्वीकारावं, कारण जेव्हा पराभव होतो तेव्हा लोकं कुठल्या कुठे गुल होतात. पण मी दुसऱ्या दिवसापासून जनतेमध्ये कुठलाही त्यांचा काय सुखदुःखाचा असो, ती प्रत्येकापर्यंत पोहोचलेली आहे. आणि पावसाचं पाणी भरतो तेव्हा मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पाहणी केली. आपला कोरोना काल असेल तेव्हा प्रत्येकाच्या घरी काही शिधा वाटप असेल किंवा त्यांच्या सुखदुःखाचा कोण आजारी पडला असेल तर त्याला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जावं किंवा अ, आपले ॲडमिशनचे काय असतील, हॉस्पिटलची बिलं कमी करायची असतील किंवा पोलीस स्टेशनची कामं असतील, ही सर्वच कामांना मी झोकून दिलेलं आहे आणि माझ्या प्रभागातील जनता नगरसेवकांपर्यंत पोहोचतेच. पण मी स्वतः LIGमध्ये राहते, त्या कारणाने ते माझ्याजवळ अगदी एकदम घरच्यासारखं पाहतात आणि जे पण त्यांचे काही प्रश्न असतील ते माझ्याकडे अर्ध्या रात्री घेऊन आले तरी मी त्यांच्या सोबत असते.
मंडळी होते भाजपचे उमेदवार तसेच राष्ट्रवादीचे विजयशेठ खानावरकर म्हणजे महायुतीचं इथं गठबंधन आहे आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हे उमेदवार भेटलेले आहेत. त्यांचं जे विजन आहे ते इथल्या कळंबोलीकरांचा विकास करणं आणि इथल्या जे बेरोजगार आहेत त्या युवकांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल आणि इथले जे क्रिकेट प्रेमी रसिक आहेत त्यांच्यासाठी मैदानाची व्यवस्था करणं अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातलेला आहे आणि त्यांचे जे मुद्दे आहेत हे मुद्दे मतदारांपर्यंत त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.